तर मित्रांनो, माझे आता नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करतोय ते माझं ड्रायव्हिंग स्कूल चालू असताना जे विद्यार्थी माझ्याकडे शिकत असतात त्यांचे व्हिडिओज असतात ते. व त्यात काय चुका होतात, काही करेक्शन्स होतात, ह्या नीट बघत जावा. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माझा व्हिडिओ बघायला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय चुका समजणार नाहीत व करेक्शन समजणार नाही. हां, बरोबर. धर ना तिथे. आवाज बदलला ना, तिथे धरायचं आहे क्लच. लई खाली आलं. कुठनं कुठं आलं. धरून ठेव. थांब. असं थांबवता आली पाहिजे. लगेच पळायला जायचं नाही पुढे. आता लक्ष देऊन करू शकशील ना. आता क्लच थोडं तिकडे ऍक्सिडेंट होता थोडा. बस तेवढंच बस. जमलं का आता? तर इथे दमायला पाहिजे पुढे. इंडिकेटर खाली द्यायचा. इकडे बघ. फिरव पूर्ण. हो, सगळे फिरव. थोडी ब्रेक. फिरव जरा. हळूहळू. कुठं जाईल त्याप्रमाणे फिरवायचं. सेकंड. थर्ड. आवाज एक गाडीचा. थोडं थोडं निघाल इकडे. नकळत लेफ्टला राहायचं. आपल्या लेफ्टला वळायचं ना. तिकडून असं उजव्या डिवायडरनं आपण असं जायचं नाही, कारण राईट साईडला जाणार आहे ना. जरा जागा दिला तर काय अडचण नाही. खड्ड्यात जाणार आहे. लांबून लक्ष पाहिजे तुझं, कुठं खड्डा आहे काय. सोड ऍक्सिलेटर. पुढच्या ब्रेक लाईट लागला लक्षात आले का? तुझा पण लागू दे मग. जा बाबा. क्लच. बरोबर पाठीमागचा टायर स्पीड ब्रेकरवर येत असते की नाही, त्यावेळी तुझा क्लच सुटला पाहिजे. बरोबर पिकअप पॉईंटला आला पाहिजे. बरोबर तिला ताकद लागते. स्पीड कमी जास्त झालं असेल तर योग्य ताकद मिळते त्याला. टाक थर्ड. परत लक्षात घे, पुढे आता स्पीड कसं कमी करायचं आता व्यवस्थित केलेलंच. ब्रेक दाब. त्या बाजून दाब. दाब क्लच. ब्रेक सोड. क्लच दाबल्या ब्रेक सुटला पाहिजे. निवांत कर. गडबड करायला नाही. आता गिअर टाकायची गडबड होते तुझी. टाक थर्ड. ऍक्सिलेटर सोडत जा. ब्रेक. क्लच. क्लच दाबला की ब्रेक सुटला पाहिजे. काय होते क्लच दाबल्यावर ब्रेक सोडायचं म्हणजे, ब्रेक दाबून आपण स्पीड आपल्याला पाहिजे की कमी केले. बरोबर. तिथून पुढे क्लच दाबल्यावर काय होते, पुढचं जे स्पीड वाढणार आहे, गिअर बंद फ्री झाली ना गाडी क्लच दाबल्यामुळं, मग स्पीड तसंच मेंटेन राहते. ब्रेक दाबून ठेवला की मग स्पीड जास्तच कमी होणार. मला हॉर्न दे. मधल्या पट्ट्यावरनं जाते. लक्षात आलं की काय म्हणलो मी? आता थांब, गडबड नको. आता ब्रेक दाबा. स्पीड कमी करायची. स्पीड कमी आले क्लच दाब आणि ब्रेक सोड. आणि इकडे एका वेळी 2-3 कामं करायला लागतात, त्यामुळे जरा प्रॅक्टिस पाहिजे. इकडे क्लच दाबायचं आहे, ब्रेक दाबायचं आहे,
स्टेअरिंग फिरवायचं असते, सगळीकडे लक्ष द्यायचं. एवढं सगळं कसं करू असं पोरे येते आणि बायका विचारते काय काय करायचंय. जमते आपोआप, जरा प्रॅक्टिस ना, थोडे दिवस वेळ लागते. तुझ्या एजला काय अडचण नाही. किती लांब आहे गाडी आणि आपण इथे कुठं आमचं नाव लिहिलं गेलं लाड चौक. वाहन जावा कुठं पण जावा, आपलाच रस्ता आहे. आता तो खड्डा चुकायला पाहिजे डाव्या साईडला, असा अंदाज आपला पण काहीतरी शिकायला बघायचंय. तू नेम धरून खड्ड्यात गाठले. तसं पण घालायचंय, म्हणजे टायर कुठं आहे ते लक्षात यायला पाहिजे. जमलं बाबा मला असं काहीतरी आपलं आपण आपले पाड चपटायचे, लहान बघून घालायचे. आरसे मी सगळे तुझ्याकडेच दिले ना, लक्ष असते ना तुझे आरसे पडले. आता हळूच घे. आता इलेक्शन आल्यावरच रस्ता करणारी, करून दाखवणार रस्ता. इंडिकेटर दे राईट. महाराज डावीकडे बघ, उजवीकडे मोकळा आहे, डावीकडे बघ. चल, एकाच सेकंदात दोन्हीकडे बघून होते आपलं. कसं बघायचे, नजर कुठे ठेवायची हे कळायला पाहिजे. त्या गाड्यांच्या मागे राहा, आणि ती गाडी तिकडे लेफ्टला वळते म्हणून सगळे थांबलेत. मग आपण हा ट्रॅक आपला राहायचा उजवा. थर्ड 10 गड्डा चुको. लांबून लांबून आपलं लक्ष पाहिजे कुठे कुठे काय आहे. त्याप्रमाणे आपण ट्रॅक जर बदलावा लागला, मोठा खड्डा असेल तर एकदम समोर आल्यावर मग काय करणार. आणि पाठीमागचं पण फास्ट असणार आपल्या बॉडी लँग्वेजवर. इंडिकेटर दे, ब्रेक दाब, सेकंड घे. ते स्पीड ब्रेकर आहे ते एवढ्यासाठी केलेला असतोय, त्या पुढच्या जरा थांबायचं असते. ते स्पीड ब्रेकरवर उडवून काय होईना आपल्या आडवं यायला बघते, अशी माणसं आहेत. नमस्कार.